दिनांक 17 मार्च 2025 महाराष्ट्र नागपूर जिल्हा या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी औरंगजेब यांची कबर काढण्यात यावी, समाधी काढण्यात यावी म्हणून नागपूर या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं। त्या आंदोलनामध्ये त्यांनी दर्ग्यावरील चिवर, कुराणचे काही पानं आणि औरंगजेबाचा फोटो त्या आंदोलनादरम्यान त्यांनी त्याची विटंबना केली, धार्मिक भावना दुखवल्या आणि त्या माध्यमातून ज्या पद्धतीने आंदोलन चालत होतं त्या ठिकाणी असणारी पोलीस यंत्रणा त्यांनी त्यावेळेस तेथील बजरंग दल असतील, RSSचे असतील, विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते असतील यांना ताब्यात घ्यायचं होतं। त्या ठिकाणी त्यांनी जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेला नागपूर, महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी दंगल निर्माण करता येत नाही म्हणून त्यांनी नागपूर या ठिकाणी दंगलीचं ठिकाण निवडलं आणि त्या ठिकाणी पोलिसाच्या संगनमतानेच या महाराष्ट्रामध्ये दंगली निर्माण होत आहेत आणि त्याच्या मागे सरकार, या गृह खातं, गृहमंत्री हे मास्टर माइंड असून अशा माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये दंगली निर्माण होत आहे। या महाराष्ट्रात असणारे प्रस्थापित मराठी आमदार, खासदार हे स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी ईडीच्या माध्यमातून, CBIच्या माध्यमातून येथील समाजातील असणारा गरीब याच्यावर अन्याय झाला, मराठा समाजातील गरिबावर अन्याय झाला काय, येथील अल्पसंख्याकावर अन्याय झाला काय, ओबीसीवर अन्याय झाला काय, दलितावर, मुसलमानावर अन्याय झाला काय, हे स्वतःचं साम्राज्य सांभाळण्यासाठी येथील विदेशी ब्राह्मणाचे गुलाम झालेले आहेत आणि हे जोपर्यंत गुलामाला गुलामाची जाणीव करून दिली जात नाही तोपर्यंत ते बंड करून उठणार नाहीत असं बाबासाहेबांनी सांगितलं। पण ते ईडी आणि CBIच्या माध्यमातून ते भयभीत असून स्वतःचं स्वराज्य टिकविण्यासाठी समाजाचा विचार न करता या सर्व महाराष्ट्राच्या दंगलीला कारणीभूत असणारं तेथील प्रस्थापित मराठा आमदार आहेत, ज्या पुरंदरेने शिवाजी महाराज यांचा बाप बदलला, दादोजी कोंडदेव दाखविला, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कार दिला। त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 200च्या वर मराठा आमदार होते, त्यांना स्वाभिमान वाटला नाही। याच देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी असतील, सोलापूरकर असेल, तसेच गुणवंत सदावते असतील आणि महापुरुषाचा ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा असेल, शिवाजी महाराजाचा असेल, हे अवमान करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून महाराष्ट्रामध्ये मणिपूर निर्माण करणं, दंगल निर्माण करणं, जसे की गुजरातमध्ये गोदारा हत्याकांड मोदीने केला आणि तो पंतप्रधान झाला। त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ करत आहेत, यांचा आदर्श घेऊन देवेंद्र फडणवीससुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करत आहेत आणि यांच्या देवेंद्र फडणवीसच्या राजकारणाला, देवेंद्र फडणवीसच्या पाठीमागे असणारं प्रस्थापित मराठा समाज ही कारणीभूत आहेत। आज या माध्यमातून सांगत असताना देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथ घेतल्यानंतर लगेच 6 डिसेंबरला त्यांनी मस्साजोग येथील संतोष देशमुख
त्या ठिकाणी पानशेक्कीच्या प्रकरणामध्ये खंडी मागणारे कराडचे साथीदार यांनी अशोक सोनवणे यांना मारहाण केली आणि त्या प्रकरणात संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करून तशी फिर्याद दिली पोलिसांनी. ती फिर्याद नोंदवली नाही आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांच्या संभाजी महाराजाप्रमाणेच खून करण्यात आला, हत्या करण्यात आली. लगेच 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. तसेच 10 डिसेंबर त्यांनी परभणी शहर निवडलं आणि त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि RSS याने त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती शिलेची तोडफोड दत्ता पवार माते फिरोच्या माध्यमातून 10 डिसेंबरला केली आणि त्यांना महाराष्ट्रामधून हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाला, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाला हा संदेश देशामध्ये देण्यासाठी त्यांनी एक मोठी दंगल केली. आणि त्या ठिकाणी परभणी या ठिकाणी ज्यावेळेस विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधात दुसऱ्या दिवशी आंबेडकरी कार्यकर्ते अनुयायांनी परभणी बंद करण्याचं आवाहन केलं आणि परभणी जवळजवळ दुपारपर्यंत पूर्ण बंद होती, शांततेत बंद होतं. आणि तोंडाला गमचे बांधून तर त्यांच्या हातात राड, पाईप असे असताना तेथील आंबेडकरी विजयदादा वाकोडे असतील यांच्या नेतृत्वात बंद झालं होतं. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पोलिसाला सूचना दिली की ते आमचे कार्यकर्ते नाहीत, त्यांना ताब्यात घ्या. ते तोंडाला गमछा बांधून स्वतःच्या हातात राड आहेत, वेगळे वेगळे पद्धतीचे हॉकी आहेत, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही. आणि मनुवादी प्रवृत्तीच्या त्या ठिकाणी असलेले ते गोरबंड असतील, शरद मरे असतील अशा अधिकाऱ्यांनी त्या मनुवादी प्रवृत्तीच्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दुपारच्या नंतर परभणी पेटवली, जाळपोळ सुरू केली, दगडफेक सुरू केली आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. आणि संध्याकाळी त्यांनी कोबिंग ऑपरेशन केलं. कोबिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी जवळजवळ आंबेडकरी जनतेच्या 100-150 कार्यकर्ते, भीमसैनिकावर, संविधानप्रेमी जनतेवर गुन्हे नोंद केले. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली, त्याचा पेशावरमध्ये मारहाण झाली आणि न्यायालय कोठडीमध्ये त्याच्या मानेचा मणका तुटल्यामुळे मृत्यू झाला. तसा अहवाल फॉरेन्सिक लॅबचा शवविच्छेदन या माध्यमातून इंजुरी सर्टिफिकेट आल्यानंतरसुद्धा अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. तो सोमनाथ सूर्यवंशी वडर समाजाचा होता आणि संतोष देशमुख हा मराठा समाजाचा होता. संतोष देशमुख यांनी येथील बौद्ध समाजाचे अशोक सोनवणे याचा जीव वाचवण्यासाठी तो स्वतः बलिदान त्यांचं गेलं आणि संविधान वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांनी पोलिसांनी यांची हत्या केली, जे की संविधानाचं संरक्षण करणारं. या लोकांना मारहाण करण्यात आली. विजयदादा वाकोडे बाबा यांच्या आपण या माध्यमातून तणावातून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वचलाबाई मानवते याला अतिशय निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, महिलांना मारहाण करण्यात आली. आणि याच्या मागे असणारा मास्टर माइंड असेल तर देवेंद्र फडणवीसला सहकार्य करणारे येथील प्रस्थापित मराठा जे की स्वतः गुलाम झालेले आहेत. आणि या माध्यमातून ज्या पद्धतीने देशामध्ये मोगल आले, त्या मोगलासोबत येथील विदेशी ब्राह्मण मोगलासोबत होते
40% विदेशी ब्राह्मण मोगलाच्या राज्यात होते आणि मोगलांनी त्यांच्या पद्धतीने विदेशी ब्राह्मणाला धर्माचा प्रचार प्रसार सुरू करण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून येथील हिंदू म्हणून असणार यांच्यावर अन्याय अत्याचार पद्धतीने शूद्र अतिशूद्र अशा पद्धतीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार करत होते आणि या माध्यमातूनच त्या येथील बहुजनावर अन्याय अत्याचार होत होता. त्याच्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी शिवाजी महाराजाची निर्मिती, शिवाजी महाराजाचं राज्य निर्माण झालं. मोगलामध्ये असणारे कर वसूल करणारे जे होते मावळे ते एकत्रित आले आणि त्याने एकत्रित येऊन शिवाजी महाराजाचं राज्य निर्माण केलं. मराठा ही काही जात नसून येथील 18 पगड जातीचे सर्व लोक एकत्रित येऊन निर्माण झालेली जात आहे आणि त्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी लढा दिला आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजाचा खूनसुद्धा औरंगजेबाने केलेला नाही. हा खून वैदिक धर्माच्या मनुस्मृतीवर आधारित असणाऱ्या मनुस्मृतीनुसार खून केला आणि संभाजी महाराजाचा खून झाल्यानंतर संभाजी महाराजाचं राज्य पेशव्याला कसं मिळालं या गोष्टीचा पण विचार झाला पाहिजे. ज्या पद्धतीने मोगलामध्ये येथील पेशवे ब्राह्मण होते त्याने अन्याय अत्याचार करत होते म्हणून लोकांनी धर्मांतरित केलं आणि या ठिकाणी असणारे मूळ विदेशी ब्राह्मण आणि विदेशी मुस्लिम सध्या महाराष्ट्रातून या देशातून पाकिस्तान अफगाणिस्तान या दुसऱ्या देशात गेलेले आहेत. इथे असणाऱ्या सर्व मुस्लिम जो कोणी आहे ते धर्मांतरित मुस्लिम आहेत आणि सर्व पूर्वीचे मूळचे बुद्धिस्ट आहेत, नागवंशी आहेत आणि यांनी ज्या ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचे मंदिरं होते त्या ठिकाणी यांनी त्या ठिकाणी कब्जा केले आणि येथील OBC SC ST यांना त्यांच्या पद्धतीचे देवाची निर्मिती केली आणि त्यांना वाटून दिले. अशा माध्यमातून येथील मोगलांनी येथील विदेशी ब्राह्मणाला सोबत घेऊन राज्य केलं आणि शिवाजी महाराजाची हत्या असेल, संभाजी महाराजाची हत्या असेल, तुकाराम महाराजाची हत्या असेल, या सर्व गोष्टीचा इतिहास जर आपण बघितला तर सत्य इतिहास नष्ट करण्यात येतो. महात्मा फुलेची हत्या कोण करणार होतं, दाभोळकरांची हत्या, गोविंद पानसाळे सरांची हत्या, यामागे कोण होतं. म्हणून आज मुस्लिम समाजावर ज्या पद्धतीने नागपूरमध्ये दंगल निर्माण झाली, अन्याय अत्याचार होत आहे आणि त्या ठिकाणी परभणीचं ज्या पद्धतीने परभणीमध्ये दंगल निर्माण केली त्याची डबिंग नागपूर या ठिकाणी करण्यात आली, दुसऱ्या ठिकाणी करण्यात येत नव्हती. का तर तो मतदारसंघ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी नियोजन पद्धतीने त्या ठिकाणी दंगल निर्माण केलेली आहे आणि या दंगलीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या देशात असणारा मुस्लिम असेल, हिंदू असेल, बौद्ध असेल, जे या देशामध्ये असतील, या देशातील मुख्य विदेशी ब्राह्मण आणि विदेशी मुस्लिम यांना देशाच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. संभाजी महाराज यांचा कत्ल औरंगजेबाने केला, तर खोटा खोडसाळ प्रचार केला जातो आणि औरंगजेबाची कबर काढायची असेल तर औरंगजेबाची कबर जरूर काढा, पण त्या ठिकाणी विदेशी ब्राह्मणाला जिवंत गाडण्याचा बी सर्वांनी निश्चय करणं गरजेचं आहे. एखाद्याचा इतिहास कबर काढल्यानंतर इतिहास नष्ट केला जातो का? रावणाचं समाधी नाही आणि रामाचा इतिहास नष्ट होतो असं सांगितलं जातं, पण राम आणि रावण हे कथेच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे
बृहदत्त राजाची कत्ल करण्यात आली. पुष्पमित्र शुंगाने कत्ल केली. पुष्पमित्र शुंगाने त्याची स्वतःची बहीण बृहदत्त राजाला दिली आणि त्याच्या राज्यामध्ये सेनापती म्हणून पुष्पमित्र शुंग होता. आणि तो बृहदत्त राजा 10वा मौर्य काळातला 10वा राजा होता. आणि त्या ठिकाणी त्याची कत्ल पुष्पमित्र शुंगाने केली आणि त्या ठिकाणाहून त्याने मनुस्मृतीची निर्मिती केली. त्याने विदेशी ब्राह्मणांनी आणि वैदिक विदेशी ब्राह्मण यांनी ज्या ज्या परिस्थितीनुसार सर्व काही गोष्टी, भगवा ध्वज असेल, बाबा तथागताचे मंदिर असतील आणि अशा माध्यमातून यांनी या ठिकाणी एक कथा कादंबरीच्या माध्यमातून, अंधश्रद्धेच्या माध्यमातून येथील बहुजनाला पाखंडवादामध्ये गुंतून ठेवलं आणि स्वतःचं सत्ता आणि राज्य करण्यासाठी ते अशा पद्धतीच्या दंगली करतात. आणि येथील असणारा हिंदू असेल, बौद्ध असेल, हे कोणी लोक हे सर्व एका ठिकाणी नाही आले पाहिजेत. यांच्यामध्ये जाती प्रथा मजबूत झाल्या पाहिजेत. मसाजोगचं प्रकरण असेल, संतोष देशमुख, त्या प्रकरणाला येथील ओबीसीच्या नेत्यांनी, ओबीसीच्या सर्व बांधवांनी विचार करावा. सुरेश धस हा भाजपचा आमदार, त्याला कोणं लावलं कामाला? देवेंद्र फडणवीस. आणि या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसने सुरेश धसला कामाला लावला आणि त्याला येथील ओबीसीचे जे नेते स्वाभिमानी आहेत त्यांना गुलाम करायचं आहे. म्हणून धनंजय मुंडे याला गुलाम करण्यासाठी, त्याच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी हे प्रकरण उचलून धरलं. आणि या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये येथील प्रस्थापित मराठे असतील, ओबीसीमधील नेतृत्व असेल, यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना एखाद्या प्रकरणात गुंतून ठेवून त्यांना लाचारी, गुलामी करण्यासाठी भाग पाडत आहेत. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून येथील प्रस्थापिक असतील, सत्तेत असणारे सर्वांनी 3% विदेशी ब्राह्मणाला देशाच्या बाहेर हाकालून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं. नाहीतर देशामध्ये लोकशाही राहिली नाही. हुकुमशाहीच्या माध्यमातून देशात सुरुवात झालेली आहे आणि हुकुमशाही पद्धतीने देश चालवला जात आहे. म्हणून या गोष्टीचा येथील मूळ निवासी बहुजनाने विचार करावा. आणि शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, सम्राट अशोकाचा देश शिवाजी महाराजाचं महाराष्ट्र आणि बौद्ध तथागत गौतम बुद्धाचा जम्बूद्वीप हा देश, जे की आज बुद्धगया या ठिकाणी आंदोलन चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा विदेशी ब्राह्मण कब्जा करून तेथील विदेशातील, देशातील, बाहेरील येणारे सर्व भंते, भिक्षू किंवा बौद्धान्वयी त्या ठिकाणी जे दान करतात ते पैसे घेण्यासाठी, पैसे खाण्यासाठी त्या मंदिरावर त्यांनी ताबा घेतलेला आहे. BT ॲक्ट 1949 हा रद्द झाला पाहिजे, याच्यासाठी देशात आंदोलन चालू आहे. देशाच्या बाहेरील बौद्ध राष्ट्रातील लोक त्या ठिकाणी येत आहेत. संविधान नाही, हुकुमशाही चालू आहे. तर त्या पद्धतीनेच आपल्याला आता उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही एकत्रित या ठिकाणी मी थांबतो आणि सर्वांना क्रांतिकारी